में पिछले 21 दिनों से अवैध व्यापार के खिलाफ प्रदर्शन कर रहे विश्व इंडियन पार्टी के प्रदर्शनकारियों ने महिला पुलिस कांस्टेबल को श्रद्धांजलि दी। अर्धनग्न विरोध प्रदर्शन जो निश्चित किया गया था वो अस्थायी रूप से स्थगित किया गया। आज आंदोलन बापूसाहेब लांडगे आज 21 दिवस झाले या ठिकाणी अवैध धंद्यासाठी बसलेले आहेत। त्या पाठिंब्यासाठी आज काकासो उर्फ संजय शिवराम चव्हाण आणि शिवसेना उपतालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने आज आंदोलन चालू करणार होते। अवैध धंद्यासाठी अर्धनग्न उपोषण बसणार होते। तर आम्हाला अशी बातमी आली की कराड शहर महिला भगिनी हवालदार 880 मुक्काम पोस्ट कराड शहर यांचे हवालदार या कर्तव्य बजावताना दुःखद निधन झालेले आहेत। आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी वाहत आहे। तरी आमचे आंदोलन आज स्थगिती करत आहोत। आज कराड शहरामध्ये जे अवैध धंद्याविरोधात आंदोलन चालू आहे, याचा 21वा दिवस आहे। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उबाटा गटाचे संजय काका चव्हाण यांनी अर्धनग्न आंदोलन पुकारलेलं होतं आणि या सर्व अर्धनग्न आंदोलनाची तयारी देखील पूर्ण झालेली होती। परंतु आजच आता आम्हाला अशी बातमी कळाली की कराडचे कर्तव्याध्यक्ष महिला पोलीस यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यामुळं आम्ही त्यांना सर्व आंदोलनकर्ते भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आम्ही देखील आंदोलनकर्ते आम्ही देखील माणुसकी म्हणून त्यांच्या दुःखात सामील होऊन आमचं जे अर्धनग्न आंदोलन पुकारलेलं आहे आजचं ते आम्ही आंदोलन स्थगित करतो आणि त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। शहरचे महिला पोलीस हवालदार तत्वशिला चव्हाण आज यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यामुळे माननीय संजय चव्हाण यांचे असणारे जे आंदोलन आहे त्या आंदोलन ठिकाणी जे सहकार्यासाठी किंवा बाकीच्या जे विविध संघटनेमार्फत आलेले सर्व पदाधिकारी आहेत ते आज त्या महिला हवालदार आहेत त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आम्ही आजचे आंदोलन स्थगित करीत आहोत।